शुद्धमती. मतीबद्दल शंका नाही आहे, शुद्धमतीबद्दल शंका आहे. आणि अडचण झालेली आहे ही सगळी त्या शुद्धतेचीच झालेली आहे. तिथे शुद्धता असली ते निसर्गात आणि आपल्यामध्ये किती एकरूपता आहे याची कल्पना येऊ शकेल. तिथे ती अशुद्धता नाही म्हणून ते तसं प्रिस्टीन क्लिअर असं जे म्हणतात तसं पाणी असं स्वच्छ शुद्ध तसंच आहे. आणि हे आपलं सगळं असं गढूळ आहे. तर त्यामुळे बुद्धीला जो गढूळपणा आलेला आहे, कशा ज्याच्यामुळे ती अशुद्ध झालेली आहे ते कळावं आणि त्याचा आपल्याला बोध व्हावा म्हणून आपण ही सृष्टीला प्रार्थना केली. त्याची पार्श्वभूमी गेल्या वेळेला पाहिली होती. आणि आता बघू चातुर्मासामध्ये काय आपल्याला त्यांच्या कृपेने. आज गणपतीचं स्मरणाचा चतुर्थ दिवस आहे, मंगल दिवस आहे. तर अशा दिवशी आपण शुद्धमतीचा विचार करत आहोत ही गोष्ट मला अगदी औचित्याची वाटते. कारण शेवटी ती बुद्धीची देवता, ती अशासाठी मानलेली आहे. तिच्या स्वरूपाचं जे आज आपल्यासमोर चित्र दिसतं हे आपण कसं राहावं त्यासाठी सांगितलेली प्रतीकं आहेत असं समजले तरीच आहे. भरपूर ऐकावं, कमीत कमी बोलावं, काय आलं तर घेऊन टाकावं. ते बुद्धीचे जी झेप आहे ती विलक्षण असावी. कामं करायची तर तिच्या साह्याने करावी, कारण ती दिलेली आहे. तिच्या साह्याने करावी. कारण कष्टाचे डोंगर किंवा रास रचण्याचा अर्थ नसतो. उपयोगाचं छोटंसं कामसुद्धा जास्त आपल्याला तारून नेतं. ते सगळीकडेच लागू आहे. बाहेरही आहे, समाजातही आहे, कुटुंबातही आहे, घरात आहे आणि उपासनेतही आहेच आहे. कष्टाची रास रचणं म्हणजे काही उपासनेचा डोंगर तयार होत नाही. त्यात जर शुद्धमतीनं काम करू शकलो, जर त्याच्यासारख्या त्या बुद्धिमत्तेने काम करू शकलो म्हणून तो त्या आईवडिलांना प्रदक्षिणा करून तिथेच बसतो आणि तो संबंध पृथ्वीला प्रदक्षिणा करतो अशी परिस्थिती आहे. तर यावरून आपल्याला कल्पना येईल ते प्रतीक का ठेवलेलं आहे आणि आपल्या मुलीला शुद्धता आणण्यासाठी ते का समोर आहे. तर त्यातलाच एक भाग म्हणजे आपण स्वतःच्या बुद्धीला शुद्ध करणारे घटक ते ह्या संदेशाच्या रूपाने अभ्यासाचा प्रयत्न करतो. तर त्यामध्ये पार्श्वभूमीमध्ये सांगितलं की शिकावा कुठूनही वगैरे. जाता जाता आधी का आक्षेपाची शक्यता आहे ती बाजूला करतो आणि मग पुढे जातो. आज घेणारं कोणी नाही, कदाचित म्हणजे असेल काय माहिती नाही, पण तत्वज्ञानामध्ये एक आक्षेप सांगितले. तत्वज्ञानाची जी सगळी विस्तार आहे त्याच्यामध्ये एका चॅप्टरमध्ये एक आक्षेपाचं प्रकरण आहे की सृष्टीकडून माणसाने शिकावं की नाही. तर त्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे ज्यांचं हे म्हणणं आहे त्यांचंच म्हणणं आहे फक्त. तर तत्वज्ञान हे असं एखाद्या माणसाचं असतं, असं काही वेळा होतं. ते सार्वत्रिकरित्या करत असतं असं नाही, पण तरी सुद्धा त्यात तर विचार आलेला आहे ना, परमेश्वराच्या कृपेने आपल्याला ते वाचायला मिळालेलं आहे ना, म्हणून त्याचा उल्लेख मी इथं करतो फक्त जाताना. की सृष्टीकडे हे जे आता इथं त्यामुळे जे शब्द आहे किंवा हे आता पुढे म्हटलं जरा ताडून पहा, म्हणजे कर्तृत्वाचा अहंकार बाळगायचं काही कारण नाही. हे सगळं माणसाच्या बाबतीत शक्य आहे. या जी सृष्टीचे जे घटक आहेत त्यांच्या बाबतीत ते शक्य नाही. ज्ञानेश्वराने अशी उदाहरणं दिली तर आपण गेल्या वेळेस म्हटलं की 75% उदाहरणं सगळी सृष्टीची दिलेली आहेत आणि त्याच्यातून आपल्याला सुद्धा कळायला सोपं पडतं, अनुकरणालाही सोपं आहे आणि प्रत्यक्ष माणसाच्यात परिवर्तनही होतं. माणसाने नुसतं झाडाकडे नदीकडे ह्याच्याकडे पाहिलं आणि त्यांचा व्यवहार जरी पाहिला कसा चाललाय आणि विस्तार काय आहे आणि ते कसं चाललं आहे एवढं जरी पाहिलं तरी माणसाच्या चित्तवृत्तीवर पालट होतो. नाही तर त्याला निसर्गात ते बाकी चित्तवृत्तीचं याचं राहू द्या, शुद्धमतीचं वगैरे राहू द्या, नुसता चित्तात पालट होतो माणसाचा बाहेर गेल्यानंतर. आणि जर आता आपण बसलो तिथे एखाद्या कम्पॅक्ट ह्याच्यामध्ये बसलो तर अस्वस्थता आहे आपल्याला. आता वारा लागलं तर किती बरं वाटेल. तो कशाचा भाग आहे? सृष्टीचाच आहे. तरी पण त्यांचं म्हणणं असं आहे की अशी उदाहरणं देणं अनुचित आहे वगैरे असं एक त्याच्याबद्दल एक आक्षेपाचा एक छोटासा विषय आहे. तर म्हणून तो सांगितला. तर त्याच्यावर उत्तरही आहेत की हीच त्याची उत्तर आहेत की सृष्टीचे आपण अविभाज्य घटक आहोत आणि त्यामुळे काही व्यक्त दिसतं काही अव्यक्त दिसतं, एवढाच फक्त यातला फरक आहे. ज्या वेळेला माणसाला तेवढी बुद्धीला शुद्धता येते त्यावेळेला ह्या सगळ्यामधलं एकत्व त्याच्या लक्षात येतं. मग ते लक्षात आलं की हे कसं जोडलेलं आहे आणि ते आपल्याकडे जरी आपल्याला असं वाटत असलं की हे दिसत नाहीये तरी ते तिथे असतं आणि म्हणूनच झाडापिडांच्या बाबतीत प्रयोग करून ते यशस्वी होतात, फुलं येतात झाडांना. हे जे सगळे प्रयोग आहेत हे सगळे का केले जातात तर ते काहीतरी त्याचा एक नमुना बघावा म्हणून. पण प्रत्यक्षात शिकण्याला तर कुठलीच अडचण नाही आहे. आणि जर असं असेल आपल्याकडे आता लहान मुलं आहेत उदाहरणार्थ, तर लहान मुलांच्या ठिकाणी सरळपणा आहे, काही त्यांच्याकडे नाही अत्यंत म्हणजे जसं ते शुद्ध पाणी असावं तसं झऱ्याचं पाणी असावं तसं त्यांची स्थिती असते. म्हणजे आपण मनाचा विचार करू क्षणभर तर महान सत्पुरुष आहेत त्यांची अवस्था अशी निर्व्याज बालकासारखी असते. ती कशी मिळवली असेल त्यांनी ते लहान आहे खरं म्हणजे त्याच्याकडून शिकण्यासारखं नाही किंवा तिथे जाण्यासारखं नाही, त्याच्याही मागे निसर्ग आहे. ते तर लहान मुलंच आहे शेवटी, माणसाचं काहीतरी घेऊन आला असेल.
पण निसर्ग त्याच्याही मागे उभा आहे, तर तिथे किती निर्व्याजपणा आणि किती स्वच्छ आणि किती निर्मळ हे असेल. तर त्यामुळे ते जसं लहान मुलाकडे बघून शिकावं लागतं काही वेळेला, तसं त्याच्या मागे जो बघायला शिकायला जाईल त्याला तो प्रचंड शिकायला मिळेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्याचा आक्षेपाचा फार विचार करायचं काही कारण नाही. कारण ज्ञानेश्वरांना जे माऊलींना कळलं आणि त्याच्या सहाय्याने जे आज हजारो नाही लाखो लोकांना जीवनामध्ये फरक पडतो, तो महत्वाचा आहे की तात्विक प्रश्न महत्वाचा आहे, हा त्याच्या त्याच्या बुद्धीने विचार करायचा विषय. त्यामुळे आपण त्यात फार न जाता एक जाता विषय लक्षात आला होता सांगितला. तर सृष्टीकडून आपल्याला शिकण्याची वेळ अशासाठी आली, दोन कारणाने आली. एका बाजूनी सृष्टीला काहीतरी याबद्दल वाटतंय. शेवटी आज आपण ती झाडाची चित्र काढून मला वाचवा वगैरे नाही का करीत अलीकडे ते बोर्ड बिर्ड बरोबर आहे, करायची वेळ आली आपल्यावर. ती कुणामुळे आली? सृष्टी उठली, एखादं झाड हातात घेऊन कुराड घेऊन उठले आणि झाड तोडत सुटले, असं काही झाले का कुठे? तसं काही झालेलं नाही, आम्हीच कुठेतरी ते केलेलं आहे आणि ते आता आम्हालाच रिव्हर्स करायला लागतंय अशी परिस्थिती आहे. सृष्टी दरवर्षी झाडातून पेडात भर घालते, तिच्या परीनं ती चक्रातला जो असमतोल आपण निर्माण करतो तो सृष्टी समतोल निर्माण करायचा प्रयत्न करते. उलट आहे, म्हणजे आम्ही त्याच्यात समतोल निर्माण करतो आहोत, तर ती समतोल साधायचा प्रयत्न करते. एवढे तिचे प्रयत्न चालले, ज्याला सूक्ष्मतेचं लक्ष असेल त्याच्या लक्षात येईल हे की हे त्या बाजूने काम सुरू आहे. म्हणजे आम्ही ते आता ग्लोबल वॉर्मिंगच्या अडचणीत आलेले आहोत, त्याला कारण ते नाहीये, सृष्टी नाहीये, त्याला कारण आमचे असमतोल हे आहेत, आमचे अणुस्फोट हे याला कारण आहेत, त्याचे कारण आपल्याला माहिती की त्यामुळे काय झालेलं आहे ते. तर हे सगळे असमतोल आहेत, हे बाह्य झाले, तसे आंतरिक असमतोल त्याच्यापेक्षा वेगळे आहेत, ते भयान आहेत. आणि म्हणूनच आज आपण ते पान वाचवत नाही म्हटलं, जे पहिलं पान वाचवत नाही पेपरच्या अलीकडे असं अशी अवस्था होते. तर त्यावरनं आपल्याला कल्पना येईल की हा समतोल कोणाचा आहे, हा निसर्गाने काय केलेला आहे का? तर ह्या सगळ्या घटना जर कथापासून इथेपर्यंत एक 10 घटना जर वरच्या मुखपृष्ठावर किंवा महत्वाच्या वाचल्या तर त्याच्यामधल्या 8 घटना अस्वस्थ करणाऱ्या असतात आणि त्या 8ही घटना सृष्टीकडून घडलेल्या नसतात. सबंध वर्षामध्ये सृष्टीच्या त्या चक्रामध्ये कुठे एखादा भूकंप झाला, कुठे काय अतिवृष्टी झाली, हे सबंध सगळ्या सृष्टीच्या चक्रामध्ये कधीतरी असतं. म्हणजे कृष्णमूर्तींच्या भाषेचा जर अर्थ घेऊन सांगायचं म्हटलं तर 5% दुःख निसर्गाने निर्माण केलं असेल, पण 95% दुःख माणसाने निर्माण केलेलं आहे. तर त्यानं ते स्वतःच दूर करावं हे चांगलं, एवढी त्याच्याकडे क्षमता मात्र दिलेली आहे आणि तिचा वापर कसा करता येईल त्याच्या संबंधी हे सगळे संदेश आहेत. आपण पहिला संदेश पाहत होतो की हे सृष्टीलाही असं वाटतं की माझ्यातली ही अत्यंत नवलाची निर्मिती आहे, अशी निर्मितीच नाही. म्हणजे आज सृष्टीनं आपला तिचा ती तोल सांभाळून आम्ही निर्माण केलेले असमतोल दूर करायचा प्रयत्न करते. सृष्टीची माणसाकडून अपेक्षा अशी आहे की सृष्टीमध्ये काही कमी जास्त झालं तर तुम्ही तोल सांभाळा अशी अपेक्षा आहे आणि ते माणसाला शक्य आहे, ते इतर कुठल्याला शक्य नाही. जसं उठून देवात जाणं मी मागेच म्हटलं होतं, माणसाला किती प्रकारच्या क्षमता दिल्या आहेत. आपण झाडाकडे ज्यांनी बघितलं असेल त्यांच्या लक्षात येईल की याला देवदर्शनाला जाणं शक्य नाही, पण मला शक्य आहे, मला पाय आहेत आणि मला मोबिलिटी आहे. त्या मोबिलिटीचा वापर काय करतो हा वेगळा प्रश्न, पण मोबिलिटी मला दिलेली आहे. म्हणजे नवल आहे अशा अर्थाने की सर्व दृष्टीने नवल आहे, बाह्यही नवल आहे, आंतरिकही नवल आहे. आणि मग त्याच्याकडून उलटे असमतोल आणि दुःख निर्माण व्हावाची अपेक्षा करता येईल का? मुळातच इथेच प्रश्न आहे त्याचा. आणि ते त्याच्याकडून खरं म्हणजे हे सगळं विध्वंस दुःख तरीही किती जीवनात आणि म्हणून सृष्टीला विषाद वाटतो ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे असं मला वाटतं. तर हे सगळं माणसाकडे बुद्धी, विवेक, स्थलकाल, भान असं आपलं पहिला त्यातलं ओळ होती जी द्रुपदाची ओळ आहे. तर त्याच्यात तेवढंच नाही तर करता खरा तुझ्याकडे तो इथपर्यंत त्याच्याकडे सामर्थ्य आहे. बघूया आणि पुढे जाऊया. किती हे स्थल काल भान करता खरा तुझकडे तो देव कोण विध्वंस दुःख तरीही किती जीवनात वाटे विषाद म्हणून हे शब्द येत माझ्यातले नवल हे रे माणसा तू श्रेष्ठत्व थोर तव हे नाहीच किंतु
श्रेष्ठत्वाची भाषा सृष्टी करते, त्याचा अर्थ असा आहे की तिला एक युनिट किंवा एक अंश म्हणून सुद्धा त्याची भगवंताला ओळखण्याची क्षमता इथपर्यंतच्या सर्व त्याच्या ज्या क्षमता आहेत, सर्व प्रकारच्या शारीरिक असतील किंवा इतर काय ज्या सर्व प्रकारच्या आहेत त्या सगळ्या मान्य आहेत. आणि म्हणून तो त्याच्या जागी श्रेष्ठ आहे हे मान्य आहे. पण श्रेष्ठत्वाची दुसरी बाजू अहंकाराची आहे की जी आपल्याला सुद्धा व्यवहारामध्ये अनुभवायला येते. तर तिच्यासाठी हे पहिला आपलं गेल्या वेळेला पाहिलेलं आपण पद होतं. आता हे सगळं त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण कुठे आहोत तेवढं बघितलं तरी हे सगळे देववर गेलेले सगळे आलेख आहेत अहंकाराचे, कर्तृत्वाचे सगळे, ते मनाने खाली येतील आणि मग हे सगळं बरोबर काय असेल. कोठे कधी मम कसा कोठे कधी मम कसा विस्तार कोठवरी हे पसरला विस्तार कोठवरी हे पसरला लागेल अंग कधी नागवसेल माप लागेल अंग कधी नागवसेल माप तू पाहशील जरी हे माझे स्वरूप तू पाहशील जरी हे माझे स्वरूप तू जातशी बुडून यातव कौतुकात तू जातशी बुडून यातव कौतुकात पाही किती गुरत ते आरशाद पाही किती उरत ते आरशाद माझ्यातले नवल हे माणसा तू श्रेष्ठत्व तोरतव हे नाही किंतु श्रेष्ठत्व तोरतव हे नाहीच किंतु. नुसती कर्तृत्वाची बाजू खाली आली. कर्तृत्व तर आहेच, म्हणजे असावंच, कारण त्या सगळ्या श्रेष्ठत्वाचा परिणाम म्हणजे माणसाचं कर्तृत्व आहे. श्रेष्ठत्व सुरुवातीलाच मान्य केले, श्रेष्ठत्व आहे म्हणूनच कर्तृत्वाची अपेक्षा आहे. आपण जसं एखाद्या मुलाला म्हणतो तुझ्याकडे कुवत आहे म्हणून तुला मार्क मिळाले पाहिजेत, किती सहज म्हणतो. सृष्टीने आपल्याकडून किती मार्कांची अपेक्षा करावी अशी आपली कल्पना आहे. काठावर पास व्हावं असं आपल्याला वाटतं का? आपण साधाजित आपल्या मुलाला म्हणतो की अरे तुझी 90% क्षमता आहे आणि तुला का 70% मिळाले असं विचारतो. हे जर आपण साध्या शब्दात विचारतो तर ते श्रेष्ठत्वाचाच परिणाम म्हणजे कर्तृत्व आहे. त्यामुळे ते कर्तृत्व तर अपेक्षित आहे, पण त्याच्याच बरोबर त्या कर्तृत्वाने जर समजा उपयोग होण्याऐवजी उपद्रव निर्माण झाला तर त्या सृष्टीला ही वेदना देणारीच गोष्ट असू शकेल आणि तिला कारण आपणच असू आणि त्याचं दुरुस्ती करणं सुद्धा आपल्याच हातात असेल. त्यामुळं ह्या त्या कर्तृत्वाचा दुसरी गोष्ट श्रेष्ठत्वाची दुसरी बाजू अशी आहे की सृष्टीमध्ये सुद्धा आज कशाही परिस्थितीत कुठेही जाऊन ह्या अगदी कुठल्याही काळाखाली कशाही खाली मोकळ्या माळावर जरी जाऊन बसला तरी मनुष्याची चित्तवृत्ती पालटण्याचं सामर्थ्य त्या नुसत्या माळावरच्या वाऱ्यात किंवा त्या पानांच्या सळसळीत सुद्धा असतं. नुसतं काही ते करीत नाहीये तरी त्यांच्याकडे एवढा आनंद देण्याची क्षमता त्यांच्यात असते. आणि आपण पाहिलं असेल, याच्यावर एक पुस्तक पण आहे आपल्या वाचनात, ते आलं असेल की सत्पुरुषांचे निसर्गाचे संवाद म्हणून याच्या संबंधातले हे पुस्तकही याच्यावर संशोधन करून एकाने लिहिलेलं आहे की त्यांचा त्यांच्याशी किती दाट संबंध आहे प्रत्येक सत्पुरुषाच्या जीवनाचा. तर तिथे एवढा आनंद देण्याची क्षमता नुसत्या त्या सहवासामध्ये आहे. ते काही बोलत नाहीत आपल्याबरोबर, काही नाही, काही सांगत नाहीत, काही नाही. जीवाला शांत करणारे शब्द वापरले म्हणून माणसाला बरं वाटलं वगैरे हे सुद्धा नाही. माणसाला ते सगळं श्रेष्ठत्व आहे आणि तरी सुद्धा त्याला दुःख आहे. तर त्याची कारणं कशामध्ये असतील तर तिची स्वतः काहीही न बोलता आनंद देण्याची क्षमता आहे. आमच्या बोलण्याने आनंदापेक्षा दुःखच निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. अशी उलटी परिस्थिती असते. निम्मे अर्धे लोक नाही बोलले तर बरं होईल असं वाटतं की नाही आपल्याला, ते काही बोलले म्हणजे जास्त गोंधळ निर्माण होतो. तर असं जर आपल्या वाचेची अवस्था असेल म्हणजे जे श्रेष्ठत्वाचं एक महत्वाचं गमक आहे की जे सृष्टीकडे नाही. आज कदाचित झाडाला सांगता येत नाही, पानाला सांगता येत नाही, तर त्यांनी हात लावून दिलाच नसतं आपल्याला, इतकी परिस्थिती आहे. की नाही, झाड आहे समजा किंवा एखादं फुल आहे, जाता जाता मुलं ते आपटत जात नाही का तोडत वगैरे, तर तसे झोडपत गेलं समजा
तर हे जर त्याला असतंच ही सगळी श्रेष्ठत्वाचा हा भाग जर त्याच्याकडे असता वाचेचा तर त्याचं उत्तर त्याला लगेच मिळालं असतं. झाडाला जर हालता आलं असतं तर त्याचं उत्तर लगेच मिळालं असतं काय झालं ते. तर हे त्याच्याकडे नाही तरी सुद्धा त्याच्याकडे एवढा आनंद देण्याची क्षमता आहे. ही त्या मूळ सृष्टीची रचनेचं किंवा तिची स्वतःची काम करण्याची पद्धत कशी आहे तर कोठेही जीव असू दे मी देव माने. तिची स्वतःची भूमिका अशी आहे की कुठल्याही ठिकाणी असलेला कुठलाही जीव हा माझ्या दृष्टीनं देव समजून मी त्याला मानते आणि त्याच्याशी व्यवहार करते. तो पर्वतावरी असो वा माळावर आहे कुठे असो तो कसे कुठे आहे याच्याशी माझा संबंध नाही. तो पर्वतावर असो किंवा माळरानावर असो आणि त्याच्याकडून हे सगळे आनंदाची सूत्र आहेत. थोडक्यात म्हणजे नसता मला कुठूनही मिळणार काही त्यातली काहीही त्याच्याकडून मला मिळणार नाही तरी सुद्धा नितमी जगवित राही ते सुद्धा नुसतं माझं कर्तव्य म्हणवे प्रेमे तया असं नितमी जगवित राही. आपल्याकडे सुद्धा करतो मनुष्य वाट्याला आले म्हणून करतो असं म्हणतो मनातल्या मनात करतो पण वाट्याला आलं म्हणून करतो असं नव्हे. प्रेमे तया असं एखाद्याचं समजा तुम्हाला ते हवंच असलं म्हणजे प्रेमाचंच असलं आणि ते वाट्याला आलं असलं आणि ते जर करायचं असलं तर किती आनंदाने करतो मनुष्य. तुम्हाला हवा असलेला मनुष्य पाहुणा आपल्याकडे आला तर आपल्याला काय आनंदाने प्रेमाने मनुष्य त्याचं करतो. कारण का ते प्रेमाचा प्रश्न तिथे आला त्याबरोबर सगळ्या त्या क्रियामध्ये आणखीन काहीतरी ओतलं गेलं त्यालाच ते हृदयवक्त जाणं म्हणतो आपण. ते जे प्रेम आहे तर मिळणार नसताना सुद्धा ते कुठे आहे माहीत नाही कुठेही असू दे किंवा माहीत असलं तरी कुठेही असू दे म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठ हा विचार मनात न आणता त्याची क्षमता कशी आहे जास्त आहे कमी आहे हे उच्च डिसिजन मनात न आणता हे मी तो देव समजून प्रेमाने त्याला मी जगवित राहते अशी सृष्टी जगते. आणि स्वार्थ असं जपत जगण्या तव जन्मला आहे. आपल्या जन्माचं जर सार्थक हे पाहिलं आलेख पाहिला सार्थक नव्हे आलेख पाहिला किंवा हिशेब पाहिला तर आपल्या सर्वसाधारण सगळ्या कृती आपल्या बहुतेक चिंतन क्षणमध्ये ते येऊन गेलेच आहे आता. तर सगळ्या कृती त्याच्या स्वतःच्या स्वार्थापोटी केलेल्या कृती त्यातून वजा केल्या की शून्य राहतो बऱ्याच वेळेला. ज्यात बाकी राहणारे लोक कमी आहेत ज्यात काही बाकी राहते असं वाटतं ती सुद्धा ती खरोखरच आहे का त्यांची तशी समजूत आहे हा एक पुन्हा पुन्हा विचार करण्याचा विषय आहे. कारण माणसाला ही श्रेष्ठत्व दिल्यामुळे हे सगळे घोटाळे निर्माण झालेत तिथे सरळ नाहीये व्यवहार अशी परिस्थिती आहे. तर हे कशातून येतं तर स्वार्थास जपत जगण्या नित जन्म. सर्व जन्म हा स्वार्थाची जपणूक कसलाही महाराज म्हणाले कायिक वाचिक मानसिक सगळे स्वार्थ. स्वार्थामध्ये नुसतं ऐकावं हा सुद्धा स्वार्थ आहे माझा ऐकावं हा सुद्धा स्वार्थ आहे म्हणण्याप्रमाणे करावा हा सुद्धा स्वार्थ आहे. तितकं म्हणजे कुठल्या प्रकारे म्हणेल मानसिक स्वार्थ आपल्याकडे तर ते तपत सांगितले सगळे त्यात ते आहे. तर स्वार्थास जपत जगण्या नित जन्म जाई आणि सेवा नसे म्हणून रे आनंद नाही अशी अवस्था आहे. तिच्याकडे सेवेची कोणत्या गोष्टी आहेत जीव कसा आहे हे बघत नाही श्रेष्ठ कनिष्ठ बघत नाही तो कुठे आहे हे बघत नाही त्याच्यातून काहीही तिला मिळणार नाही हे माहीत आहे अपेक्षा नाही आणि तरी सुद्धा त्याला जगवण्याचं काम करते. म्हणजे त्याच्याकडून जे देण्यासारखं आहे ते सगळं देत राहते आणि ते प्रेमानं देत राहते. याला ते सेवा म्हणतात. अशी सेवेची व्याख्या आपण ही सेवा करतो नाही असं नाही लोक सेवेला वगैरे जातात आपल्याला कल्पना असेल जाऊ. तर त्या सेवेमध्ये यातलं या 5-6 गोष्टी सेवेमध्ये आल्या यातलं काय येत असेल ते आलं तर ते आनंदाला देईल नाहीतर ते आनंदाला देणार नाही ते कुठेतरी पुन्हा दुःखाला जाईल. कोठेही जीव असू दे मी देव मानी कोठेही जीव असू दे मी देव मानी तो पर्वतावरी असो वा माळरानी तो पर्वतावरी असो वा माळरानी नसता मला कुठूनही मिळणार काही नसता मला कुठूनही मिळणार काही प्रेमे तयास नित मी जगवीत राही प्रेमे तयास नित मी जगवीत राही स्वार्थास जपत जगण्यात जन्म जाई स्वार्थास जपत जगण्यात जन्म जाई सेवा नसे म्हणून रे आनंद नाही सेवा नसे म्हणून रे आनंद
जसा तिचा बघण्याचा सृष्टीचा दृष्टिकोन आपल्याकडे जसं लहान मोठा असा नाही आणि तरीही तिचा उपकार आहे, तसा माझ्यात पर्वत किती त्या टेकडे आहे, मैलो गणिक जमिनी खोरी दऱ्या आहे, ते तोल ताल मिळूनी सांभाळतात, माझे स्वरूप सगळे प्रेमे राहत. ते सगळं कसं राहतं? पर्वताचं किंवा जमिनीचं किंवा खोऱ्याचं किंवा एखाद्या दरीचं त्यांचं एकमेकांशी भांडण नाही. तैसे कमी अधिक वा तुमच्यात असते, द्वेषाशिवाय जगणे का शक्य नसते. माझं सृष्टीचं स्वरूप जगतं आणि ते आनंदात राहतं, पण तुम्हाला आनंदात राहता येत नाही. याचं कारण काय असावं? तर याची कारण आपल्याकडेच आहे. तिथे सृष्टीमध्ये पाहिलं तर अशा तऱ्हेचं कधीच आढळणार नाही. त्या जमिनीवर जे आहे ते जमिनीवर त्या ठिकाणी आनंदात आहे, जे पर्वतावर आहे. पर्वत असलं तरी काय असतं, द्वेषाच्या मध्ये दोन्ही बाजू असतात. एक ते खोल आहे किंवा मला दरीत पडावं लागलं आहे याचं दुःख आहे, त्यामुळे जो कुठे आहे वरती त्याचा द्वेष आहे. आणि तो वरती गेला तर तो तरी आनंदात राहील, वर आहे म्हणून. तर तसं नसतं, तो अहंकार असतो तिकडे, मी वर आहे म्हणून. कशाने आहे माहित नाही, बुद्धी काय, त्याचे पैसा काय, त्याची सत्ता काय, काय त्याची कुठले अधिकार काय, काय असेल ते असेल. पण असं कमी अधिक हे असतंच. आणि हे जे कमी अधिक प्रत्येकामध्ये असं, त्याच्या पोटी एका बाजूने अहंकाराने नुकसान होतं, दुसऱ्या बाजूने द्वेषाने नुकसान होतं. तर हे आपल्याला टाळून जगता येणार नाही. काय सृष्टी ह्या सर्व वैविध्यामध्ये प्रेमाने आनंदाने एकमेकांशी राहते आहे. तर छोट्या युनिटमध्ये कुठल्याही आपल्याला अनुभव घेण्यासारखं आहे. ते माझ्या दृष्टीने हे सगळीकडे आहे. हे ऑफिसमध्ये आहे, हे कुठल्या देवळात आहे, कुठल्या उपासनेत आहे, कुठेही आहे. सगळीकडे मैलो गणिक जमिनी दऱ्या खोऱ्या सगळे प्रकार आहेत आणि ते असणारच. ह्या सगळ्या सृष्टीच्या रचनेचे ते वैविध्याचा भागच आहे. जसं मागे एकदा सृष्टीची वैशिष्ट्य सांगितली होती की मिश्रण बदल वगैरे सगळं, तर तशा पद्धतीचे हे आहे. हे असे तरी असणारच आहे. त्यामुळेच हे सगळं सृष्टीचक्र सुरू आहे उलट असं म्हटलं पाहिजे. तर त्याच्यातलं ते वैविध्य आहे. तर ते आनंदाने आणि प्रेमाने राहतं. माझं सगळं स्वरूप, पर्वत हेही माझंच स्वरूप आहे, तरी माझंच स्वरूप आहे. जमीन मैलोगणिक उजाड जमीन हे माझंच स्वरूप आहे आणि सुपीक जमीन हे माझंच स्वरूप आहे. तर हे सगळं माझं स्वरूप प्रेमाने राहतं. तर त्याच्यातून आपल्याला काही बोध घेता येईल का? माझ्यात पर्वत किती त्या टेकड्याही, माझ्यात पर्वत किती त्या टेकड्याही, मैलो गणिक जमिनी खोरी दऱ्याही, मैलो गणिक जमिनी खोरी दऱ्याही, ते तोल ताल मिळूनी सांभाळतात, ते तोल ताल मिळूनी सांभाळतात, माझे स्वरूप सगळे प्रेमे राहत, माझे स्वरूप सगळे प्रेमे राहत, तैसे कमी अधिक वा तुमच्यात असते, तैसे कमी अधिक वा तुमच्यात असते, द्वेषाशिवाय जगणे का शक्य नसते, द्वेषाशिवाय जगणे का शक्य नसते, माझ्यातले नवल हे रे माणसा तू, श्रेष्ठत्व थोडतव हे नाहीच किंतु, श्रेष्ठत्व थोडतव हे नाहीच किंतु. यामध्ये तोल ताल आहे. आज सृष्टीच्या रचनेचा थोडा थोडा इतिहास आपल्याला माहिती आहे. थोडा थोडा, खूप मोठा इतिहास ज्या ऋषीमुनींना माहिती होता किंवा आजही कदाचित विज्ञानाने किंवा या सगळ्या साधनांनी कदाचित तो प्रकट होईल. तर आज जेवढं प्रकट झालं त्यात सुद्धा आपल्याला जिथे सागर होता तिथे सर्वात उंच पर्वत होता आणि जिथे आज महापर्वत दिसतो हिमालयासारखा तिथं मोठा समुद्र होता असं सांगतात. मग हे तोल आणि ताल सांभाळण्याचं लक्षण नाही का सृष्टीचं, तिच्यात तेही होत असतं. कधीतरी इकडे एखाद्याला म्हणजे जसं हे देण्या घेण्यात ह्याच्यात आहे, माणसाच्या शक्तीत कुवतीत सगळ्यामध्ये आहे, जसं फरक आहे तसे ते फरक त्याचा ते तोल ताल सांभाळतात. आपल्या सिसॉमध्ये जसं इकडचं पारडं कधी खाली इकडचं तिकडे वर, पण हा खेळ जेव्हा चालू राहतो त्यावेळेला ते असेच सारखे होत असतात. आणि त्यामुळेच हे सृष्टीमध्ये कधीतरी हे दरी खोऱ्यामध्ये एकदम काहीतरी हालचाली होतात आणि हेच आहे आपल्या पृथ्वीवरचं आहे. बाकीच्या सर्व विश्वाचं सोडून देऊ आपण, तर त्या सृष्टीमध्ये कधीतरी हे वर जातं, कधीतरी हे
पारडं खाली येतं, कधी वर जातं ते खाली येतं. ही सृष्टीमधल्या रचना सुद्धा या तोल ताल सांभाळण्याच्या, कारण त्याच्याशिवाय हे चालणार नाही. ते ज्या एखाद्या ठिकाणी बुद्धिमत्तेचं खूप असतं, एखाद्या ठिकाणी बुद्धिमत्तेचं खूप कमी असतं, दोन मिळून तोल निर्माण होतो सृष्टीमध्ये. कारण तो जर बुद्धिमत्तेचा सागर नसेल तर ही दरी कुठं निर्माण व्हायची? तर ही दरी सागर झालं तर तिकडे ती खोर होईल, इकडे हे पर्वत झालं तर तिकडे खोर निर्माण होईल किंवा दरी निर्माण होईल. हे अशा तऱ्हेनं हे सगळे बदल जे आहेत किंवा त्याच्यातले जे भाग आहेत हे एकमेकांचा तोलताल सांभाळतात. एक कुटुंबात 10 माणसं घेतली किंवा 5 माणसं घेतली, प्रत्येकाची कुवत आणि क्षमतेत फरक आहे, तर ते सगळे मिळून एक युनिट तयार होतं की जे आनंदाने चालू शकतं. त्यातलं एकटं कुठलंच आनंदाने चालू शकणार नाही, कारण का त्याला लागणारी आवश्यक सगळी क्षमता त्याच्याकडे नाही. म्हणून ते त्यांचा विचार घेऊन करा, त्यांचा विचार घेऊन करा, हे का करा, तर तो तोलताल सांभाळण्याचा प्रकार असतो. तर ते जर व्यवस्थित जमलं तर हे आनंद आहे. म्हणून तो आपल्याकडे सुद्धा याचा अहंकार किंवा द्वेष दोन्ही बाजूने न जाता हे करता येईल का. आता आपल्या साधारण जर नेहमीचे कामं चालू आहेत त्याबद्दलचा आजचा याचा पुढचा अभंग बघूया आणि मग थांबूया. तर ज्यांनी जे त्या सृष्टीच्याही कर्त्याने, ज्यांनी कुणी या सगळ्या सृष्टीला, ज्याने मला घडविले नाना रूपात, इतक्या प्रकाराने मला घडवलेलं आहे, त्याच्यात जडही आहे चेतन आहे. आज चैतन्याची कल्पना आपल्याकडे कुठेतरी संशोधनात आत्ता 500 वर्षात ते सृष्टीला गेला, हे असतं मन असतं संवेदना असतात ना, मग तो मग आत्ता कळायला लागलं. दगडाच्या संवेदना अजून कळायचे, त्या संतांना कळले तेव्हाच, पण आपल्याला त्या अजून कळायचे आहेत किंवा आपल्यात जे सूक्ष्म अधिक जातील तर त्यांना त्या जाणवू शकतील. तर तिथपर्यंत ते सगळं जडही आहे, ठीक आहे, चेतनही आहे तो फरक आपला लक्षात घेतला तरी सुद्धा ठीक आहे. जड आहे काही भाग, काही चेतन आहे, काही चेतनेचा अधिक विकास आहे, काही जडाचे अधिक जडत्व आहे, असं म्हणून असे फरक त्याच्यामध्ये आहे. हे सगळं आहे तरी सुद्धा सगळ्या चैतन्य वर्गाची जबाबदारी जास्त आहे, त्याच्याकडे श्रेष्ठत्व आहे. जसं पृथ्वीमध्ये श्रेष्ठत्व आहे म्हटलं तसं, आपल्या माणसामध्ये श्रेष्ठत्व आहे म्हटलं तसं ह्या सगळ्या सृष्टीमध्ये ज्याच्याकडे जास्त चैतन्य आहे त्याच्याकडे जास्त श्रेष्ठत्व आहे. तो करू शकतो ते काम, जे काम एखादा दगड किंवा हे करू शकत नाही ते काम नक्कीच एखादं झाड करू शकतो किंवा त्याच्यापेक्षा अधिक विकसित असलेले माणूस करू शकतो. तर त्यातला जो चैतन्य वर्ग आहे या सगळ्या सृष्टीमधला, तो स्थूलाला मायेनं वाढवतो. पृथ्वीला काही यातलं निर्माण करता येत नाही. ऊन पडलं तर झाड चेतन आहे पृथ्वीपेक्षा अधिक, तर त्याची सावली पृथ्वीला धरली जाते, तर पृथ्वी शांत राहते. पृथ्वीला शांत करण्याचं काम अधिक चेतन असलेलं झाड करतं, ते काम पृथ्वीला नाही करता येत. तेव्हा यातला जो सगळा चैतन्य वर्ग आहे हा सगळा स्थूलाला मायेने वाढवतो. आपल्याकडे एखादं कमी बुद्धीचं मुलं असलं समजा घरामध्ये, तर मोठा जो दादा आहे किंवा साधं जरी अगदी चांगले बुद्धीचे तरी सुद्धा मोठा असेल तर त्याला आपण सांगतो लहानाला जरा सांभाळून घे. हे आपल्या आपण लक्षात घेऊ, म्हणजे त्याचा अधिकारच स्पष्ट होईल की आपण मोठ्याला म्हणतो ना की अरे तुझी जबाबदारी आहे, तुला कळताना जास्त, मग तो लहान आहे ना, असं आपण म्हणतो ना. तसं चैतन्य वर्ग स्थूलाला माया करतो. हे सृष्टीमध्ये आपण जर बारीक बघितलं तर लक्षात येईल. असं सर्व सृष्टीमध्ये हे काम चालू आहे. आणि त्यातून सुद्धा जी जडसृष्टी आहे तिच्यामधून उलटी चैतन्य रूप फुलं निर्माण होतात, जी देवाला म्हणजे ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली त्या सृष्टीकर्त्याला प्रेमाने अर्पण करण्यासारखी कृती. आपल्याकडे काही अर्पण करण्यासारखी अशी कृती आहे का? हा स्थूल देह धरून, आपल्या देहामध्ये जडभाग सगळा आहेच, स्थूल आहे, आपल्यामध्ये स्थूल आहे आणि चेतन पण आहे, दोन्ही आहेत, जडही आहे चेतनही आहे. तर त्यातलं हे जे जड आहे, जसं सृष्टीमध्ये जड आहे आणि चेतन आहे, दोन्ही मिळून कामं करतात, एकमेकांना संरक्षण देऊन काम करतात. आणि एक साधी निर्मिती फुलाची केली तरी ती देवाला अर्पण करण्याजोगी त्या योग्यतेची असते, इतकी सुंदर असते की जी आपण सुद्धा नेऊन, आपल्याकडे नाही फुलं अर्पण निर्माण करण्याची क्षमता, ती सृष्टीमध्ये आहे. जो आपण मागास मानतोय भाग सगळा सृष्टीचा, ज्याचा कोणी विचारही फारसा करीत नाही, तिथे जे फुल निर्माण होतं ते द्यायला आपल्याकडे दुसरं प्रतीक नाही, भगवंताला द्यायला, अत्यंत प्रेमाने किंवा आदराने द्यायला आपल्याकडे फुल उपयोगी पडतं, जे त्या जड आणि चेतन वर्गाने मिळून निर्माण केलेली एक कृती आहे. अशा हजारो कृती सृष्टीमध्ये सुरू आहेत की ज्या देण्याजोग्या आहे. हा स्थूल देह धरून आपल्या पुरता विचार केला तर आपला स्थूल देह आणि आपल्यातलं चैतन्य हे दोन्ही धरून आपण सृष्टीचं एक छोटं मॉडेल म्हणून काम करतो. ते मायक्रो असतं ना, तसं हे आहे. ते फार मोठ्या प्रमाणावर आहे, छोटंसं मॉडेल आपण आहोत असं समजू. तर ते सुद्धा असंच चैतन्य आणि जडाचं कॉम्बिनेशन आहे. तर त्याच्यातून असंख्य कर्म मनुष्य जन्माला आल्यापासून करतोय, असंख्य, अक्षरशः म्हणजे अगणित, शक्य नाही. देण्यास योग्य किती रे देवाचं प्रेम आहे. या सगळ्या कर्मातली मला हे अर्पण करण्यासारखं आहे. ठीक आहे, परमेश्वरात आपण जे रूप मानत असाल ते, त्याला मी हे निर्माण केलेलं, हे सगळं माझ्याकडे जड चेतन मला दिलेलं आहे. तिथे एका
झाडाकडे साधारण वेलीकडे झाडाचं चेतन दिलेलं आहे, तर तिने निर्माण केलेलं एक फूल देता येण्यासारखं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. पान सुद्धा देता येण्यासारखं. आपल्याकडे पानांची सुद्धा, पत्रीची पूजा आज केली असेल तर पत्री सुद्धा पूजेला लागते, दुर्वा सुद्धा लागते, आज तर लागतेच. ओके, जी साधी आहे, साधी दुर्वा आहे, ती सुद्धा भगवंताला देण्यासारखी आहे. इतकं तिच्या ठिकाणी काहीतरी आहे. तर तसं माझ्या एकूण जी कर्म, काय आपलं घर देऊया का, काय देऊ आपण निर्माण केलं, काय देऊया नक्की भगवंताला जे देण्यासारखं आहे असं आपल्याला वाटतंय. कर्म ही तर स्थूल सोडून देऊ, आणखीन काही आपण जे कर्म निर्माण केले संबंध जन्मामाखी, तर त्याच्यातली ही माझी 10 कर्म, ही मला हा स्वर काय, हा शब्द किंवा काय अशी काय कर्मांचे स्वरूप असेल ते, त्यात काय देऊ हे भगवंताला देण्यासारखं माझ्याकडे आहे. असा क्षणभर विचार केला तर हे सगळं चित्र असं का आहे याची ही अनेक कारण आहेत. त्यातलं ही एक कारण आहे की माझ्या कर्मामध्ये भगवंताला देण्यासारखी कर्मांचं प्रमाण किती आहे एकूण. त्यात आपली कर्म द्यायचंय म्हटल्यानंतर लक्षात येतं, आणि देवाला द्यायचंय म्हटल्यानंतर तर नक्कीच लक्षात येतं. भिकारी मनुष्य आला तर द्यायचं काय असतं लगेच माहिती आहे, पाहुणा आला तर द्यायचं काय असतं माहिती आहे. एवढा फरक जर आपल्याला व्यवहारातला कळतो तर देवाला द्यायचं म्हटल्यानंतर काहीतरी फरक आपल्या लक्षात येईलच. मग तसे देण्यासारखं आपल्याकडे काय निर्माण केलेलं आहे की जे आपण भगवंताला देऊ शकतो. जाने मला चालींचे 2 फरक आहेत ते एवढ्यासाठी. हे सगळ्या साधन पदार्थाच्या चालीमध्ये बारकावे आहेत, मला सांगायला तेवढी राहिली नाही, काय राहिला नाही, पण याच्यामध्ये प्रत्येक शब्दाचे ज्या चाली आहेत त्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा एवढ्यासाठीच आहे. इथे सुद्धा अगदीच स्थूल आहे, अगदीच ढोबळ आहे वेगळेपणा. याच्यामध्ये पहिल्या 4 ओळी ज्या आहेत त्या एका चालीमध्ये आहेत, त्या अर्थ त्याच्यात स्वरामध्ये आहेत, त्या 4ही ओळींची चाल एकच आहे, पण पुढच्या 2 ओळींची चाल मात्र वेगळी आहे, कारण तो संदेश आहे. आणि शेवटी आपलं श्रेष्ठत्व हे अत्यंत खालच्या चालीत आहे. जाने मला घडविले नाना रूपात, जाने मला घडविले नाना रूपात, याच्यात ये जडतसे चैतन्य येत, याच्यात ये जडतसे चैतन्य येत, चैतन्य वर्ग करितो स्थूलास माया, चैतन्य वर्ग करितो स्थूलास माया, माझी फुले उमलती देवास द्याया, माझी फुले उमलती देवास द्याया, हा स्थूल देह धरुणी करितो शिखर में, हा स्थूल देह धरुणी करितो शिखर में, देण्यास योग्य किती देवास प्रेमी, देण्यास योग्य किती देवास प्रेमी, मागातले नवल हे रे माणसा तू, श्रेष्ठत्व थोडतव हे नाहीच किंतु, श्रेष्ठत्व थोडतव हे नाहीच किंतु, बुद्धी विवेक किती हे स्थळ काल भान, करता खरा तुझकडे तो देव कोण, विध्वंस दुःख तरीही किती जीवनात, वाटे विषाद म्हणून हे शब्द येत, माझ्यातले नवल हे रे माणसा तू, श्रेष्ठत्व थोडतव हे नाहीच किंतु, श्रेष्ठत्व थोडतव हे नाहीच किंतु, श्रेष्ठत्व थोडतव हे नाहीच किंतु. सृष्टीची जाती करे आणि थांबते. सृष्टी वाढती तुला वाढती, संदेशांचे चिंतन घडण्याची शुद्धमती, सृष्टी तुला वाढती तुला वाढती, संदेशांचे चिंतन घडण्याची शुद्धमती, सूक्ष्म रूप तो देव तुझ्यातून प्रगटे या जगती, वाटे प्रगटे या जगती, पर्वत झाडे
वेली पुष्पे मनोगते गाती हृदोत त्यातील अधोरेखिते जनी मनी चित्ती आमच्या जनी मनी चित्ती संदेशांचे चिंतन घडण्याची शुद्धमती माय तुझला मी ओवाळू आरती तुझला ओवाळू आरती संदेशांचे चिंतन घडण्याची शुद्धमती निसर्ग तूच प्रकृती एक रूप होशी अवघे एक रूप होशी तुझला कळते वळते ते करू दे आम्हासी संवादातून बोध घेऊन होऊ दे प्रगती आमची होऊ दे प्रगती संदेशाचे चिंतन करण्याची शुद्धमती सृष्टी माय तुझला मी ओवाळू आरती तुझला ओवाळू आरती संदेशाचे चिंतन करण्याची शुद्धमती कली गवरदांत सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय सर्व संतन की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजा राज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचर्य महाराज